टेस्ट नंबर 6 त्यातलं 21 नंबरचं उदाहरण पहा. रोमन अंकामध्ये 100 ही संख्या अशी लिहितात. आता पहा, आपण रोमन अंकामध्ये पाहिलं LCD. L 50ला लिहितात, 100ला C आणि 500ला D, 1000ला M. तर यामध्ये 100ला काय लिहितात मग? C. दोन छेद 16चा समतुल्य अपूर्णांक हा आहे. आता पहा, समतुल्य अपूर्णांक म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाला अंश आणि छेदाला सारख्या संख्येनं गुणलं किंवा भागलं तर येणारा अपूर्णांक हा या संख्येशी समतुल्य असतो. आता पहा, 2/16 दिलेला अपूर्णांक आहे. ह्याला आपण 2 जर भागलं, 2×2=16 म्हणजे 1/8 आहे का इथं? नाही. मग भागाकार करून आपल्याला समतुल्य अपूर्णांक नाही मिळणार या पर्यायापैकी. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? गुणाकार करून पाहू. जर 2 या संख्येला गुणलं, 2 अंशाला गुणलं आणि 2 छेदाला गुणलं तर बरोबर 2/16. 2 × 2 4 छेद 16 × 2 32. 4/32 हा पूर्णांक इथं आहे. म्हणजे समतुल्य अपूर्णांक कोणता आहे? 4/32, 2/16C. 23 नंबर. 15 व 25 या संख्यांच्या एकूण सामायिक विभाजक संख्या कोणत्या आहेत? किती आहेत? आता यामध्ये पहा, सामाजिक विभाजक संख्या म्हणजे फॅक्टर्स ऑफ दिस नंबर्स. 15ला भाग जाणाऱ्या संख्या, अगोदर आपण 15ला भाग जाणाऱ्या संख्या लिहू. कोणत्या संख्येनं 15ला भाग जातो? 1 न, नंतर 2 नाही, 3, नंतर 5, नंतर 15. ह्या 15च्या विभाजक संख्या झाल्या. आता 25च्या संख्या लिहू. 25ला भाग जाणाऱ्या संख्या 1, यानंतर 2 नाही, 3 नाही, 5 नंतर 25ला कितीनं भाग जातो? 25नं. म्हणजे यामध्ये सामायिक विभाजक संख्या किती येतात? ही 1 आणि ही दुसरी. म्हणजे उत्तर काय आलं? 2. म्हणजे सामाजिक विभाजक संख्या किती येतात? 2. 24 नंबर. 64चा 5/8 वजा 90चा 7/18 बरोबर किती? आता पहा, चा किंवा ऑफ असेल तर त्याला काय लिहितात? गुणिले. 64 गुणिले 5/8 वजा 90 गुणिले 7/18 बरोबर. 8 भाग द्या. 8 × 8, 8 × 8 = 64. 8 गुणिले 5, 8 × 5 = 40 वजा 18 × 18, 18 × 5 = 90, 7 × 5 = 35. 40 वजा 35 बरोबर किती? 5. म्हणजे याचं उत्तर किती? 5. 25 नंबरचं उदाहरण पहा. 72.183 यामध्ये 2ची स्थानिक किंमत किती आहे? आता आपण पाहिलं, दशांश चिन्हाच्या डावीकडं संख्या असेल तर त्याला गुणायचं, उजवीकडं असेल तर भागायचं. कशानं गुणायचं पहा. पहिली संख्या असेल तर 10नं गुणायचं. पहिला अंक जशाला तसा 1नं गुणायचं. म्हणजे 2चं स्थानिक किंमत किती? 2. अगोदर आपण ह्याचं उत्तर लिहू. म्हणजे उत्तर काय आलं? 2. 2ची स्थानिक किंमत 2, कारण 1नं गुणलं. दुसरा अंक आहे दशक स्थानचा, म्हणून 10नं गुणलं. 7चा किती येईल स्थानिक किंमत? 10नं गुणल्यानंतर 70. आता उजवीकडं पाहू. उजवीकडं भागायचं आहे. 1ला भागलं 10नं तर किती येईल? 0.1. याचा 0.1. इथं दुसरा काय येईल? 0.08 स्थानिक किंमत. 3ची स्थानिक किंमत काय येईल? 0.003.
याप्रमाणे स्थानिक किमती कशा काढायच्या लक्षात ठेवा.